हरि 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 जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता चकली सुख झाले साजनी रूप पाहता चकली सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत शुक्र
गेंदा गेंदा विकवाने थोडा गेंदा आल्या याच्या होय एकाचा प्रेमाने एकाच्या प्रेमाने कवी बहुतांशी भोगवी बहुताचे भोगवी बहुताचे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी याचका होय धनी याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका दोही ठाई तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो दे तुका नाही पडो दे तुका नाही पडो दे तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका आल्या याचका होय धनी आल्या याचका हो बार फुमाई 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 हो बार उभारीला हात 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 जगीचा देव बैसले
जगे जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी. दोही ठाई तुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका होय धनी. पंढरीचा देवराया, देवराया, दंडवत तुझे पाया. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजं स्फुरति प्रदेशम्. विधुम्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मागरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पार्वती पते हर हर, हर हर, हर हर, विठ्ठला विठ्ठला. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या उदरी शिवबा जन्मला. घडविले स्वराज जिनी, सुखावली प्रजा. परश्री माते समान जान, होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला, कधी विसरणार नाही राजे, वंदन तुम्हा करण्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 प्राप्त स्थळी प्रसंगी कीर्तरूपी सेवेसाठी उपस्थित सहकारी महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन गायनाचार्य मंडळी, प्रामुख्याने आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत भूषण संगीत अलंकार संतोषजी महाराज कोलते यांचे सुंदर असे गायनाचे 7 लाभते आहेत. तदनंतर बारामती तालुक्याचं परमार्थिक वैभव भजन सम्राट आदरणीय दत्तात्रय महाराज कुतवळ सुंदर अशी गायनाचे 7 लाभते आहेत. उत्कृष्ट मृदुंगाचे 7 हरिभक्तीपरायण गणेश महाराज, उत्कृष्ट हार्मोनियमचे 7 पिसर्वेगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळी, विनेकरी टाळकरी मंडळी, माता भगिनी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, प्रसन्न असे श्रोते संत सज्जन मायबाप जमलेल्या सर्व द्वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी, मस्तक
हे पायावजी मस्तक हे पायावजी पायावजी मस्तक हे पायावजी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर कधी संताचा यावर कधी संताचा यावार करी सत्राचा यावार करी सत्राचा प्रतिवर्षी पंढरपुरा 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 मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वारा हरी भेटी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी उल्लेखलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती पंचमवेद श्री संत तुकोबा यांच्या अभंग राशीतील 4 चरणाचा भंग विठ्ठल इहलोकात मनुष्य देहाला आल्याच्या नंतर या जीवाकडून भगवान परमात्म्याकडं या सांसारिक जीवनात जगत असताना अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत, घराण्या आहेत, अनेक प्रकारच्या मागण्या आहेत. माझे तुकोबाराय या सांसारिक जीवनात जीवन जगत असणाऱ्या या भाविक भक्ताच्या मागण्या असतील, काही घराण्या असतील, त्या जाणून घेतात आणि भगवान परमात्म्यापर्यंत त्या जीवाचा भक्ताचा निरोप पोहोचवतात आणि पुन्हा त्या भाविक भक्तांना हात उभारून ग्वाही देतात. उभारीला हात जगी जाणविली मात. त्या भक्ताची इच्छा मागणी पूर्ण करण्यासाठी तो परमात्मा सदैव तत्पर आहे. नवे नवे आता आजच्या या पुण्यतिथीला पर्व काळाला तो परमात्मा देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी. तो एकटा सिंहासनावर बसला, परंतु काळजी करू नका, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. तो एकटा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो समर्थ आहे या जगतातील हर एका जीवाचं भक्ताचं कोडं सोडवण्यासाठी. तो सोडवत आहे. म्हणून दोन्ही बाजूने माझे तुकोबाराय तत्पर आहेत आणि सिद्ध होत आहे. भक्ताची मागणी देवापर्यंत पोहोचवतायत आणि देवाला पुन्हा अवताराला येण्याला भाग पडतायत. विठ्ठल क्षेत्र पिसर्वे गाव मोरीचा वाडा शिवशंभो मित्रमंडळानं या ठिकाणी अथक परिश्रमानं अट्टहासानं पिसर्वे ग्रामस्थ मंडळी भाविक भक्त मंडळी यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी भगवान श्री महादेवाच्या मंदिरामध्ये भगवान श्री शंकराच्या स्वरूपाचं प्रतीक ज्योतिर्लिंग म्हणजे पिंडीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. नंदी भगवानाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. तदनंतर कच्छ रूपामध्ये ज्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला होता त्या कासवाची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा मंदिरामध्ये होत आहे. अथक परिश्रमानं या ठिकाणी सायासनं अट्टहासानं म्हणावं लागणार आहे. तसे हे दोन्ही शब्द फक्त आपल्या प्रपंचातच लागू होतात बरं का, परमार्थात लागू होतीलच असं नाही, पण लागू झालेले दिसतात. या ठिकाणी मोरीचा वाडा या ठिकाणी शिवशंभू मित्र मंडळाची भावना बघता बरं का, सायास अट्टहास बघता. नाही तर प्रपंचातच ज्ञानोबाराय बोलतात सायास करीसी
प्रपंच दिननिसी, प्रपंचामध्ये सायास हा शब्द लागू होता. कारण प्रपंचात काही गोष्टीची जी स्वप्नपूर्ती म्हणून मनुष्य सायास करत असतो, त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. विहीर आहे, घर आहे, तिसरी गोष्ट ज्यांचं राहिलंय त्यांनी तरी सांगा, लग्न आहे. त्या 3 गोष्टीच्या पूर्णतेसाठी सायास अट्टहास करतो. आणि किती अडचणी आल्या, किती संकट आली, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड्या रक्ताचं पाणी करतो, विहीर खोदून बघतोय, घर बांधून बघतोय, लग्न करून बघतोय आणि बोंबलतोय. किती सायास करून या 3 गोष्टीची पूर्तता करतोय. परंतु हा शब्द संसारात प्रपंचात लागू होतोय. परंतु हाच शब्द आणि हाच अट्टहास ज्यावेळेस पारमार्थिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं, देव देश आणि धर्मासाठी लागू होतोय, त्यावेळेस मानव जातीच्या समष्टी कल्याणासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी अशी ऊर्जा केंद्र म्हणजे महादेवाची मंदिर आकाराला येत असतात. विठ्ठल पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री, 5 पर्वकाळ दाखवून दिलेले आहेत भागवत धर्मामध्ये. त्यामध्ये आज या ठिकाणी पर्वकाळ साधून येतो आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा पर्वकाळ आणि या पर्वकाळाच्या तिथीला शिवशंभू मित्र मंडळ, हे सर्व ग्रामस्थ मंडळींनी अट्टहासानं हे मंदिर उभारलेलं आहे आणि मंदिरामध्ये भगवान परमात्म्याची पिंडीची स्थापना प्राण प्रतिष्ठित होते आहे. अजून या ठिकाणी पर्वकाळ म्हणावा लागणार आहे की भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या याच पर्वकाळाला ज्ञानेश्वर भगवान विष्णू श्री संत ज्ञानेश्वरांची जयंती आजही आहे. म्हणून प्रथमतः नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे महाविष्णूचा अवतार सखा माधा ज्ञानेश्वर. आज ज्ञानेश्वर महाराजांची जयंती असा पवित्र पर्वकाळ नवे नवे श्रावण मास आहे आणि श्रावण मासातला 4था सोमवार आहे. विठ्ठल
भगवान श्री महादेवाची पिंड म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. ब्रह्मदेवाला आणि विष्णूला दंभ झाला. त्या दंभानं दोघांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणून वाद लागलेला आहे. त्यांचा वाद मिटवण्यासाठी सामर्थ्यवान भगवान श्री शंकरानं त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही पद आहेत आणि पुण्याच्या आधारानं त्या पदावरती स्थित होतात. ब्रह्मा असेल, विष्णू असेल, नवे नवे इंद्र असेल, देवादिदेव असेल, दैवता असतील, ही पद आहेत पुण्याईनं प्राप्त होतात. पुण्याचा संचय कमी झाला की तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोक. मग तया पुण्याची पाहुटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माझारी मृत्यू लोका. त्याग करावा लागतो. तसे या पदावरती आरूढ असणारे, ब्रह्म पदावरती आणि विष्णू पदावरती आरूढ असणारे हे पुण्यवान. दंभ अहंकार झाला, वाद निर्माण झाला, तो वाद शमवण्यासाठी भगवान श्री शंकरानं अग्निस्तंभाचं रूप घेतलं, भव्य दिव्य असं, आणि दोघांना शोध घ्यायला सांगितलं. एकानं आकाशाच्या दिशेनं जावं, दुसऱ्यानं पाताळाच्या दिशेनं जावं. शोध घ्यायला गेले, शोध लागला नाही बरं का, शोध लागला नाही. पुढची आख्यायिका ज्ञात आहे. ब्रह्मदेव पाठी माघारी आले आणि खोटं बोलले. साक्षीला गायी आणि केतकीला घेतलं, परंतु तेही शापाला प्राप्त झाले आणि भगवान ब्रह्मदेव सुद्धा शापाला प्राप्त झाले की पृथ्वी तलावरती तुमची पूजा कोणी जीवा करून घडणार नाही. परंतु भगवान श्री शंकरानं जे अग्निस्तंभाचं रूप घेतलं होतं, अग्निस्तंभ, अग्नी म्हणून ज्योती, आणि त्या ज्योतीचा स्तंभ आहे त्याला लिंग म्हटलं म्हणून ज्योतिर्लिंग. आणि त्याच भगवान श्री शंकराचं प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंगाची स्थापना या पृथ्वी तलावरती 12 ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही एक ऊर्जा केंद्र आहे. मानवी जीवनाला नवे नवे सजीव सृष्टीला ऊर्जा प्रदान करणारी ही ऊर्जा केंद्र आहे. जी काही आपल्या धर्म संस्कृतीमध्ये पृथ्वी तलावरती जे काही 4 धाम असते, 12 ज्योतिर्लिंग असते, अष्टविनायक असते, आळंदी पंढरी तीर्थक्षेत्र असतील, हे सजीव सृष्टीला मानव जातीला ऊर्जा प्रदान करतात. ज्या भगवान श्री शंकराच्या पिंडीची स्थापना आज मंदिरामध्ये केली ना बरं का, त्या पिंडीवरती सतत जलाभिषेक चालत असतो, सतत. आणि शिवरात्रीला आणि महाशिवरात्रीला तर अधिक दह्या दुधाचा बेलपत्राचा अभिषेक केला जात असतो. का तर ऊर्जा केंद्र आहेत. पृथ्वीच्या गर्भातली ऊर्जा त्या पिंडीच्या आधारानं या सजीव सृष्टीच्या पर्यंत प्रवाहित होत असते. त्यातून निर्माण झालेली ऊर्जा ही सकारात्मक ऊर्जा फक्त या जीवापर्यंत पोहोचावी, जीवाच्या जीवनाला आधार व्हावी म्हणून त्यासाठी प्रार्थना त्या भगवान श्री शंकराच्या ज्योतिर्लिंगाकडून केली जात असते. आणि अतिरिक्त जी ऊर्जा आहे ती गर्भामध्येच राहावी म्हणून त्याच्यावरती सतत अभिषेक होत राहतो. पहा बरं का, तो जलाभिषेक सतत झालाच पाहिजे बरं का. आता कलश बांधला नसेल पिंडीवरती, परंतु तो कलश असेल तो बांधणं गरजेचं आहे, अभिषेक होणं गरजेचं आहे. पहा, कारण त्यातून गरजेची ऊर्जा आणि किरण या सजीव सृष्टीपर्यंत पोहोचत असतात. म्हणून प्रातःकाळी स्नानाला गेल्याच्या नंतर नदीवरती, नाल्यावरती स्नान केल्याच्या नंतर श्री सूर्यनारायणाला जलाभिषेक केला जातो, त्याचं स्मरण केलं जातं. ओंजळीमध्ये जल घेतलं जातं आणि असं सूर्याच्या दिशेनं ओंजळीनं सोडलं जातं. तेही हात असा डोक्याच्या वरती घेऊन. का तो डोक्याच्या वरती हात घेतल्याच्या नंतर जल ज्यावेळेस सूर्याच्या दिशेनं आपण सोडत असतो त्यावेळेस त्या जमिनीवरती पृथ्वी तलावरती पडणाऱ्या जलातून सूर्यातून येणारी किरण परिणामकारक आणि उपायकारकच किरण या जीवापर्यंत पोहोचावी. अतिरिक्त किरण ही आडून राहावी म्हणून त्या सूर्याची आराधना आणि उपासना अशा पद्धतीने केली जाते. म्हणून ज्योतिर्लिंगातून निर्माण होणारी ऊर्जा जीवापर्यंत पोहोचावी आणि सात्विक सकारात्मक पोहोचावी म्हणून जलाभिषेक केला जातो आहे. भगवान शंकराच्या पिंडीचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. परमात्म्याचं ते स्वरूपच आहे, स्वरूपच आहे. नवे नवे भगवान परमात्मा भक्ताची भावना पाहून तो आकाराला येत असतो. त्याच नयन भगवान परमात्मा तर तसा निर्गुण निराकार घटात मठात चिदाकाशामध्ये व्यापक आहे. देव नटला नाना परी भरवणी वरला चराचरी. निर्गुण आहे. त्याला पाहायचं असेल तर ज्ञान दृष्टीनं तो विश्वात व्यापक परमात्मा पाहता येतो आहे. कारण माझे महाराज त्याच्या स्वरूपाचं वर्णन करतात. निर्गुण निराकार
दादा माहुर माझा गाव निरगुण निराकार दादा माहुर माझा गाव. त्या परमात्म्याचं निर्गुण निराकार स्वरूप आहे, जे या सृष्टी निर्मितीच्या ब्रह्मांड निर्मितीच्या अगोदर सर्व शून्यम शून्यम म्हणून व्यापक होता. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही कान्होबा तेरे तेरे ते. पण मायेच्या आधारानं तो परमात्मा सुद्धा आकाराला आला. ती माया तेवढी अधिकारी आहे, सामर्थ्यवान आहे. जेवढं सामर्थ्य ब्रह्माचं आहे तेवढंच मायेचं आहे, कारण माया तिची ब्रह्म, ब्रह्म तिची माया, अंगानी छाया जया परी. म्हणून त्या मायेनं तेथे एक ढालकच निर्माण झाली, निर्गुण निराकार स्वरूपाला आकाराला आणण्याचं सामर्थ्य त्या मायेमध्ये आहे, आणि त्या मायेनं परमात्म्याचं स्वरूप आकाराला आला. नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. भावी भक्ताची भक्ती पाहून निर्गुण निराकार स्वरूप त्यागून तो सगुण रूपामध्ये प्रगट होतो आहे. म्हणून पहा, ज्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती तो भावी भक्त वारकरी करत आहे, पंढरपुरामध्ये ती मूर्ती जी प्रगट झालेली आहे, भावी भक्ताची भक्ती पाहून ती प्रगट झालेली आहे. तसा परमात्मा अनेक रूपानं अवतार घेत असतो. अनंत अवतार घेसी कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनेक वेळा त्यानं अवतार घेतलेले आहेत. नाहीतर परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप त्याचं एकच आहे, एकच आहे. परंतु तो भावी भक्ताची भक्ती पाहून तो आकाराला येत असतो. तसा वेळोवेळी आलाय, आणि आजही पिसर्वे गावामध्ये मोरीचा वाडा, या वाड्यामध्ये महादेव मंदिरामध्ये तो आकाराला आलेला आहे, प्राण प्रतिष्ठित झालेला आहे. विशेष आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे या ठिकाणी भगवान श्री शंकराचे जी ज्योतिर्लिंगाची जी पिंड आहे, ते पिंड श्री क्षेत्र उज्जैन या ठिकाणाहून आणलेली आहे. बरोबर, महाकालेश्वराच्या सानिध्यातून ही पिंड आणलेली आहे. भावी भक्तांची भक्ती आणि शिवशंभर तरुण मंडळीची श्रद्धा ही दिसून येते आहे. बरं का, त्या भगवान श्री शंकराचं वाहन म्हणून श्री नंदीची स्थापना आहे. त्या प्रत्येक सगुण मूर्तीतून आणि परमात्म्याच्या अवतारातून, दैवतातून आपल्याला तात्विक दर्शनाला पोहोचायचं आहे. बरं का, दिसतं म्हणून तसं असतं अशा गैरसमजात राहायचं नाही. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसताय. तत्वानं पाहायचं आहे, ज्ञानदृष्टीनं पाहायचं आहे. म्हणून पहा, कासव समोर त्या ठिकाणी आता प्रतिष्ठित करायचं आहे. ते कासव निर्देश करत आहे. कासवाकडे एक शक्ती आहे. बरं का, कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. कासवीची पिलं ही कृपादृष्टीनं वाढत असतात. तशी भगवान परमात्म्याची कृपा ही दृष्टीनेही तुमच्या आमच्यावरती होते आहे. साधू संतांची कृपा सुद्धा ही दृष्टीनेही होते आहे. त्या न्यायानं अजून एक गुण त्या कासवामधून दाखवून दिलेला आहे की कासवामध्ये 4 पाय, मुख, आपलं आकुंचन पावण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पहा बरं का, आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याकडं ते कासव त्या दृष्टीनं पाहतं, त्यावेळेस परमात्म्याची कृपा होते त्या जीवावरती. आणि परमात्म्याकडे जात असताना कासव बनून जायचं, म्हणजे कासवाकडे जसा भाव आहे, जशी भावना त्याच्या डोळ्यात आहे, जेवढं प्रेम त्याच्या डोळ्यात आहे, त्या प्रेमानं भावनेनं त्या देवाकडे जायचं आहे. आणि जसं कासव आपली इंद्रिय आपल्यामध्ये सामावून घेत आहे, बरं का, आतील इंद्रियाचा निग्रह आणि बाहेरील इंद्रियाचा निग्रह म्हणजे शम आणि दम करून परमात्म्याच्या दिशेनं तो जीव वाटचाल करतो, तसं या जीवाला सुद्धा
पंचविषय षडविकारांवरती मात करून शमानी दम करून परमात्म्यापर्यंत जायचे, तेव्हा परमात्म्याची कृपा या जीवावरती होणार आहे. अशा पद्धतीनं परमात्म्याच्या सगुण मूर्तीतून सुद्धा निर्गुण तत्वाचा निर्देश केला जातो. भगवान श्री गणेशाची मूर्ती केली का स्थापित या ठिकाणी द्वारावरती? हा, तर भगवान श्री गणेश, त्या श्री गणेशाचं वर्णन माझ्या श्री संत ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वविद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो उधारी दोज. किंवा नाथबाबांनी भागवतात वर्णन केलेलं आहे. भगवान श्री शंकराची जी मूर्ती आहे, जी तात्विक दर्शन करून देते आहे, त्या भगवान श्री गणेशाचं जे मुख आहे ते आनंदाचं प्रतीक आहे. त्याचे जे दोन डोळे आहेत समदृष्टीने जगाकडे पाहतात, दोन कान म्हणजे पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा हे शास्त्र आहेत. शास्त्र जरी दोन असली आणि 6 असली तरी सिद्धांत त्याचा एकच आहे. चहुवेदी जाण शाही शास्त्र कारण पण 18 पुराण हरिसी गाती, एकच तत्वाला प्राप्त करून देत आहे. त्या श्री भगवान श्री गणेशाकडं एक जी सोंड आहे. भगवान परमात्मा अनेक रूपानं नटलेला आहे, परंतु तत्वानं तो एकच आहे, निर्देश करत आहे. नवे नवे भगवान श्री गणेशाचे 4 हात आहेत, म्हणजे ते 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. शिव देखता प्रत्यक्ष जे शिवाला पाहिल्याच्या नंतर जीवाला प्राप्त होणार आहे. नवे नवे श्री भगवान गणेशाच्या हातामध्ये एका हातामध्ये परशु आहे, म्हणजे भक्तावरचं संकट तो दूर करतो. एकामध्ये अंकुश आहे, भवसागरातून त्याला आधार देऊन तारून नेतो. एका हातात हर्षाचा मोदक आहे, तो उल्हास देतो आहे, आणि एका हातानं कृपा करतो आहे. त्याचं उदर विशाल आहे, म्हणजे परमात्मा व्यापक आहे, त्याचं दर्शन करून देतो आहे. त्या श्री गणेशानं, आता गणपती जवळ आला बरं का, श्री गणेशाचा उत्सव जवळ आला, परंतु लक्षात घ्या बरं का, जसं वर्णन आता या ठिकाणी श्री गणेशाचं चाललेलं आहे, त्याच पद्धतीनं मूर्ती आपल्या मंडळामध्ये स्थित झाली पाहिजे, आपल्या गावात स्थित झाली पाहिजे. नाहीतर कुणाचा गणपती कशावर बसलाय, सोंड इकडे केली, पाय तिकडे केलाय. जसं तात्विक दर्शन श्री ज्ञानेश्वरीतून आणि भागवतातून करून दिले, तशा गणपतीची मूर्ती मंडळाने आपल्या गावामध्ये स्थित करावी आणि त्यातून तत्वाचं दर्शन करून घ्यावं. उदर विशाला 2 पाय आहेत, पायाची आडी पाहिजे बरं का, गणपतीच्या पायाची आडी पाहिजे. सहज दुमडलेला पाय आहे, द्वैत आहे, देव आणि भक्त द्वैत आहे, परंतु सहज देव आणि भक्ताचं द्वैत मिटवून अद्वैत स्वरूपाला त्या भक्ताला तो श्री गणेश घेऊन जातो आहे. ते गणेशाचं रूप आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या सगुण मूर्तीतून सुद्धा आपल्याला तत्वाचं दर्शन करून द्यायचे. दिसतं तसं भाळून जायचं नाही आणि श्रद्धेची अंधश्रद्धा जीवन करून घ्यायची नाहीतर शब्दाचा अपभ्रंश होतो. देवा धर्माच्या नावाखाली सुद्धा धर्म घडतो बरं का, दुष्कर्म घडतं बरं का, आपसुक घडून जातं, कारण हे कलियुग आहे. ऐसे उफराटे वर्म धर्म अंगीच, ऐका कलियुगाची थोरी पुत्र होईल, पित्याचा वैरीपती सोडून जाईल, नारी 6 वर्षाची कन्या भरतार मागेल. ऐका कलीचे महिमान असत्याचे रिजले जन, पापादिती अनुमोदन करीती हेळन संताचे. या कलियुगामध्ये हे रीत आता उलटी व्हायला लागलेली आहे. पुण्याच्या नावाखाली पाप आणि धर्माच्या नावाखाली अधर्म व्हायला लागलेला आहे. हे दाखवून देताना माझे महाराज बोलतात, नाथाच्या घरची उलटीच बोल, पाण्याला मोठी लागली तहान, आज बाई म्यानवलच देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले, मडके खावोनी भात टाकोनी दिधला, बकऱ्याच्या पुढती देव कापीला. आपल्याला आवडतंय, आपल्याला वाटतं म्हणून मंदिरात आपण परमात्म्याची स्थापना केली, त्याच्या पुढेच आपण त्या परमात्म्याचं स्वरूप ज्या जीवात आहे, सजीवात आहे, त्याचाच बळी दिला. म्हणजे अरे देवाला बाकरा केला आणि बकऱ्याच्या पुढे देवाचा बळी दिला. रे विठ्ठला, धर्माच्या नावाखाली अधर्म करू नका. पुन्हा पुन्हा सांगणार, आवर्जून सांगतोय, जवळची आहेत, माझीच माणसं आहेत म्हणून थोडं मोकळ्या मनानं बोलतो आहे. नाही तर देवा धर्माच्या नावाखाली बाबा हो. आता महादेवाच्या नावानं सगळा कार्यक्रम अट्टहास चालू आहे ना, त्याची ज्योतिर्लिंगाची स्थापना झालेली आहे ना. पण इथंच नाही, 12 ज्योतिर्लिंगाला जाऊन सुद्धा चांगले भाविक भक्त देवाच्या नावाखाली सुद्धा दुष्कर्म करायला मागे पुढे पाहत नाही. देवान धर्माच्या नावाखाली बाबा हो. चांगले चांगले भक्त सोमवारी महादेवाला जातात, बंबम भोले टेकडीवाले, कैलास पर्वत के राजा दम लगाने आजा. आला असेल तुमच्या लक्षात, अजून काही उलगडून सांगायची गरज नाही. अरे तिथपर्यंत ठीक आहे, देवाच्या नावाखाली काय काय बादर तर स्वतः बी घेतात आणि देवाला बी देतात बरं का. आता काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हा पार तिकडे काशी विश्वेश्वरापर्यंत नाही, उज्जैन पर्यंत जातात, म्हणतात महाराज तुम्हाला नाही त्यातलं कळायचं, आमच्या देवाला लागतंय. अरे देवाला लागतंय का ते? कशासाठी लागतंय? ऐका, कशासाठी लागतंय? आपल्या सामर्थ्यानं आपल्याला विषय आणि व्यसन सुटत नाही बरं का.
तेवढं आपलं सामर्थ्य नाही. म्हणून आपण काय करतो, बिडी सिगारेट घेतो, चपटी 90 घेतो, देवाकडे जातो आणि देवा हे माझ्या सामर्थ्यानं सुटत नाही. या विषयाच्या नादानं विषय आता संपून चाललेला आहे. ते व्यसन मला सुटत नाही. मी तुझ्या साक्षीनं तुझ्या नावानं तुझ्या समोर हे सोडून देतोय. पण हा बा दर देवाला बी देतोय आणि स्वतः बी घेतोय. अरे 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 विषयाचा पडी पाडू. अरे गोड परमार्थ लागे कडू कडू, विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाच्या नावाखाली नको आहे. जाणून घ्या, तत्वाचं दर्शन करून घ्या. तो परमात्मा आज काही पुण्याईनं आणि अट्टासन आपला भाव पाहून जर आकाराला आलेला आहे तर यथोचित त्याची नित्य पूजा आराधना आपल्याकडून घडली पाहिजे. श्रद्धेची अंधश्रद्धा करून घेऊ नका. शब्दाचा अपभ्रंश होतो ना आणि गैरसमज होतो बरं का, गैरसमज होतो. शब्द आहे समबळ पण त्याचं झालं संबूळ. काय झालं, असा शब्दाचा अपभ्रंश होतो. शब्द आहे बहुगुण म्हणजे खूप गुणाचं आहे ते बरं का, बऱ्याच कामाचं आहे, खूप गुणाचं आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, बहुगुण. पण त्याचा अपभ्रंश झाला, त्याला म्हणायला लागले बघुल. काय काय म्हणायला लागले, बघुल. पण ते काय आहे, बहुगुणाचं बहुगुण आहे. तसं आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या संप्रदायाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल गैरसमज होतात आणि आपल्या धर्माचं महत्व आपण कमी करतो आहे. जाणून घ्या, जाणून घ्या, पडताळून पहा. अध्यात्म हे परिपूर्णतेनं विज्ञान. विज्ञानानं कितीही केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नाही मनशांती. विठ्ठल वैज्ञानिकता पडताळून पहा. आता अलीकडे सोशल मीडियाच्या आधारानं बऱ्याच अंशी तरुण मित्रमंडळी, तरुण वर्ग सुद्धा नवे नवे जागतिक लेवलवर ही जागृती झालेली आहे आणि या धर्म संप्रदायाकडं आणि या संस्कृतीकडे, भारतीय देशाकडं पावलं वळायला लागलेली आहेत. म्हणून तर देवाच्या नावानं आयुष्य समर्पित करणारी मंडळी आज पाहायला मिळतात. नवे नवे देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी याला पाहायला मिळतात. नवे नवे फॉरेनर मंडळी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ घालून आळंदी पंढरीची वारी करायला जातात. का, कारण या जगाच्या पाठीवर धर्म संस्कृतीचं, मानव जातीच्या कल्याणाचं, निसर्गाच्या संवर्धनाचं मूळ आहे. तिथूनच धर्माची परमार्थाची सुरुवात आहे. आणि आज ज्यांची आराधना आपण करतोय, ज्यांच्या सानिध्यात आपण उपस्थित आहे ना, हेच धर्माचं संप्रदायाचं मूळ आहे. माझे महाराज दाखवून देतात, आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला दले. म्हणून माझे ज्ञानोबराई वर्णन करतात बरं का, हो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, गुरु
कीर्तनकारानं गायकवादकांनी काय उक्त घेतलं नाही हा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे सर्वांनी मिळून करायचं असतं ते कीर्तन असतं एक एका सहाय्य करू अवघे दरो सुपंत आणि सदा नाम घोष करू हरी घोष करायचा आहे आपल्याला म्हणून ज्या ज्या वेळी जय घोष होणार आहे सर्वांनी हात उंचावून कमीत कमी मुखातून जय म्हणायचा आहे. तुम्ही या दोघांचा युको कमी करा आणि आवाज द्या मलाही आवाज द्या म्हणजे गोंगाट होणार नाही. ज्या ज्या वेळी जय घोष होणार आहे हात उंचवायचे आहेत आणि मुखानं कमीत कमी जय म्हणायचा. पार्वती तुम्ही थोडा आधार द्या त्यांना. हर हर पाठीमाग चुकारपणा करू नका बरं का. महाराजाला फसावताल महादेवाला नाही फसवणार. हा हात वरती करा आणि जय घोष करा. पार्वती पते हर हर. थोडा जोर लावा थोडा जोर लावा. पार्वती पते हर हर. दवंडी पिटी भावी चोखा मेळा ही दौंडी आहे बरं का. दौंडी काही मुक्यानं नसती जरा मोकळ्या मनानं असते. हा जशी घराशी आग लागावी तशी परमार्थी बोंब मारावी बरं का. घराला आग लागल्यावर कसा गावभर माणूस बोंबलत पळत तशी परमार्थामध्ये अशी बोंब मारावी. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबराय जर हाकारून सांगतात तर एखाद्यानं हाक मारल्यावर त्याला आपण ओ कशी. म्हणून जय घोष. पार्वती पते हर हर. पार्वती पते हर हर. हर 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 हर. आवाज आला बरं का. आवाज आला. हा तुमचा आवाज बराच वेळ झाला येतोय बरं का. आता बंद करावा लागतोय थोड्याच वेळात. विठाला भगवान श्री परमात्म्याच्या सगुण मूर्तीतून निर्गुणाचं दर्शन आहे ते तात्विक दर्शनानं जाणून घेतलं पाहिजे. म्हणून जे काही तीर्थस्थळ असतील ऊर्जा केंद्र असतील नवे आपल्या धर्मानं संस्कृतीनं घालून दिलेली नियमावली आणि पथ्ये असतील ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. हे स्वास्थ्य समाधानासाठी आहे. पायातली चमड्याची चप्पल असेल धोतर असेल नेहरू असेल गळ्यात तुळशीची माळ असेल कपाळाला गंध असेल डोक्यावरती शेंडी असेल नवीन डोक्यावर असणाऱ्या फेट्यापर्यंत स्वास्थ्यासाठी प्रयास केलेला आहे. हे अध्यात्म विज्ञान आहे. हे फक्त या जीवानं तात्विक दर्शनानं जाणून घेतलं पाहिजे तरच त्या परमात्म्याचं दर्शन होणार आहे. परमात्म्याची कृपा होणार. देवाच्या नावानं भक्ती करून त्या देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे. सांसारिक आणि परमार्थिक गोष्टीची पूर्णता या जीवाला करून घ्यायची आहे. म्हणून जीव देवाची भक्ती करून देवाकडे मागत असतो परंतु देव देतोच लगेच असं नाही बरं का. कारण भक्ताच्या आणि देवाच्या मध्यस्थी जे दुआ आहेत ते माझे संत आहेत बरं का. संत आहेत त्यांच्याशिवाय भगवान परमात्म्याचं स्वरूप कळू शकत नाही. ते अनुभवाला येऊ शकत नाही. गुरुविना अनुभव काहीचा कळे. हरिप्राप्तीस उपाय धरावे संताचे ते पाय. कोणी असू द्या सद्गुरु वाचून सापडे ना सोय. गोपाळ कृष्ण भगवान की. विसरला होय तुम्ही लगेच विसरला. घराच्या ओढीला लागला काय. फक्त श्रावण महिन्यातच परमार्थ नसतो बाबा. हो बाकीच्या महिन्यातही देव असतो धर्म असतो परमार्थ असतो. एकदा सांगितलं तेव्हाच नाही. जोपर्यंत आपलं कीर्तन चालू आहे तोपर्यंत सगळ्यांना मिळून घोष करायचा.
गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पते हर 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 हर. भगवान परमात्म्याच्या आणि जीवाच्या मध्यस्थी दुआ ते संत आहेत, संतविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य अवश्य पाहिजे गा आचार्य आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. म्हणून सद्गुरू आणि संताशिवाय मध्यस्थीशिवाय परमात्म्याची ओळख होऊ शकत नाही. त्यासाठी ते मध्यस्थी पाहिजे आहे. म्हणून जीवाचं जे गारण आहे, जीवाचं जे मागणं आहे, त्या देवाकडे मागतोय, परंतु मध्यस्थी जे संत आहेत त्या परमात्म्यापर्यंत जीवाची मागणी पोहोचवतात नाही. त्याची सांसारिक मागणी असू द्या, म्हणजे लौकिक असू द्या किंवा अलौकिक असू द्या, दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी माझे तुकोबारा त्या परमात्म्याला विनंती करतात. आणि परमात्मा पिसर्वे गावामध्ये मोरीचा वाडा या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये स्थित होणार आहे. तो सिंहासनावरती आरूढ होणार आहे. हात उंचावून माझे तुकोबाराय पिसर्वे ग्रामस्थ आणि भाविक भक्तांना ग्वाही देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. उभारीला उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आला याचका होय धनी. काळजी करू नका. भाविक भक्त ग्रामस्थ मंडळींसाठी माझे तुकोबाराय निरोप घेऊन आलेले आहेत आणि हात उभारून सांगतात आता जगावरती माग तो परमात्मा करणार आहे. जगातील प्रत्येक भाविक भक्ताची मागणी तो पूर्ण करणार आहे. कारण त्याचसाठी आज देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी. जो याचक त्या देवाच्या दिशेने येणार आहे त्याची तो इच्छा आणि मागणी पूर्ण करणार आहे. लक्षात घ्या. भौतिक लौकिक आणि अलौकिक आहे. तसं अजून जाता जाता एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगून जातो बरं का. भक्त देवाकडे फक्त लौकिकच मागतोय, अलौकिक काही नाही मागत. लौकिक मागतो. घरदार इस्टेट पद प्रतिष्ठा गाडी बंगला गुरुढोर शेतीवाडी बायका पोरं नाही बायको पोरं. अनेक वचनी एक वचनी फरक होतो ना त्याच्यात. एकच मिळाला तर इथं बायका पोरं कुठे घेऊन बसतात. मागतो आहे. नवे नवे मिळाली तर वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य खावे ल्यावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसाराची मागणी करतो बरं का. पण आता माझे हात जोडून एक विनंती आहे, मनाचं कान करून ऐका. ही लौकिकाची तो मागणी करतो आणि देव त्या भाविक भक्ताची भक्ती पाहून लौकिकाची मागणी पूर्ण ही करतो. पण लक्षात घ्या बरं का, लौकिक मागणी भौतिक वस्तू जीवाला पूर्ण प्राप्त झाली म्हणजे देवाची कृपा झाली असं समजू नका बरं का. हा गैरसमज आहे. एखादं लेकरू आई लेकरू आहे ना आपल्याला, हा ते लेकरू जर खळीला आलं तर आई त्याला लगेच उचलून घेत नाही. खळीला आलं ना तर आई कामात व्यस्त असते. म्हणून त्या लेकराला नादवण्यासाठी खेळणं देते बरं का. ते खेळण्याला लेकरू नादवताय. पण आता एक लक्षात घ्यायचं बरं का, लेकरू जर खेळण्याला नादवलं तर ते आईच्या मायेला मोकलं म्हणायचं. काय लेकरू जर खेळण्याला नादवलं तर ते आईच्या मायेला आणि प्रेमाला मुकलं म्हणायचं.
देवानं जर भौतिकाची संसारिकाची कृपा केली आणि त्याला जर संसारिक वस्तू जर दिली तर समजायचं देवानं त्या भक्ताला खेळणं दिलंय. काय दिलंय? खेळणं दिलंय. आणि त्याच्यातच तो रमून गेलाय. पद प्रतिष्ठेमध्ये, संपत्ती प्रॉपर्टीमध्ये रमलाय आणि देवाच्या कृपेला तो मुकलेला आहे. म्हणून लौकिक कृपा म्हणजे देवाची कृपा नाही, हे समजून घ्या. अडथळा आहे धर्मातला परमार्थातला. अलौकिक मागायचं देवाकडे. काय? देवाकडे उद्धार मागायचा, देवाकडे मोक्ष मागायचा. हे अलौकिक मागणं आहे. त्यावेळेस कृपा होईल. आणि एक लक्षात घ्या, इथं भाविक भक्त मंडळी आहे. देवानं जर आपल्या संसारात काही अडचणी आणि अडथळे आणले असतील तर असं समजायचं देवाला आपली गरज आहे, म्हणून देव आपल्या संसारात अडचणी आणि अडथळे आणतो आहे बरं का. कारण ज्याचा संसार चांगला चालला ना तो देवाला आठवत नाही, देवापर्यंत येईलच असं नाही. ज्याला दुःख आहे ना त्या दुःखात त्याला देव आठवतोय. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. या न्यायानं तो भक्ती करत असतो. म्हणून देव भक्ताला दुःख देतो नवे नवे. देव भक्ताला की करून दी संसार, अंगी वारंवार करून ठेवी. संसार करून देत नाही, अडथळे आणतो आहे. म्हणून अजून एक विनंती बरं का, माता भगिनी उपस्थित आहेत, थोडं स्पष्ट बोलतो. भविष्यात पिसर्वे गाव आणि पंचक्रोशीत कोणाला प्रश्न पडायला नको. आम्ही एवढं चांगलं वागतो तरी आमचं चांगलं होत नाही, आमचा संसार अपूर्ण राहतो आहे. संसारात प्रपंचात सगळं काही अनुकूल आहे पण मूलबाळ नाही, संतान नाही. एक लक्षात घ्या बरं का, ज्या भक्ताकडून देवाला धर्म आणि परमार्थ करून घ्यायचा आहे त्या भक्ताला देव निसंतान करत असतो. हे लक्षात घ्या बरं का, हे लक्षात घ्या. प्रमाण आहे त्याला. येणे मार्गे गेले अशा उभयत आला, अशा त्या स्त्रीला, त्या अबलेला हिणवू नका, तिची निंदा करू नका. का? तर कशासाठी? तिच्याकडून विशेष कारणासाठी हा जन्म कारणी लागावा म्हणून मी संतान केले. श्री संत सावता महाराज सुद्धा देवाला म्हणतात, अरे देवा, माझ्या मनात तर मायेपोटी आणि लोभापोटी जर मला मूलबाळ व्हावा अशी जर इच्छा मनात आली आणि मी जर तुला मूलबाळ मागितलं तर तू मला देऊ नको बरं का. माळी सावता मागे संतान, पण देवा मदन करीन संतान करून ठेव मला, कारण मला भक्तीच्या मार्गाला लाव. म्हणून इथून पुढे लक्षात घ्या, देवाची भक्ती करून सगळं मिळेल पण देवाची भक्ती करून आपल्याला मोक्ष मिळवायचा हे साध्य आहे. विठ्ठल हो. आणि ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता तो परमात्मा करणार आहे. काळजी करू नका. एकटाच आहे विश्वव्यापक, परंतु एकाच्या कैवाडी उगवे बहुतांचे कोणी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. माझे तुकोबार आहे, भक्ताची बाजू आणि देवाची बाजू दोन्ही बाजूने साक्षी होतात. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात
कर्मच केले धर्म कीर्तन सिद्धीने तेथ माझे जे उरले पायी कपन तुमच्या पायाच्या प्रसादे मनाचं कान करून ऐकलं म्हणून बळ आलं बरं का. बऱ्यापैकी पाऊस झालाय. मी शेतकरी पुत्रच आहे, हाडाचा शेतकरीच आहे बरं का. आणि वडिलांच्या बरोबर बैलाचा नांगर हाकणारा शेवटच्या पिढीतला मी शेवटचा माणूस असला असं म्हणायला काय हरकत नाही. खेडेगावामध्ये अजूनही आहे, परंतु बऱ्यापैकी पाऊस झालाय, वापसा झालाय आणि आता पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून तासभर पेरण्याचा प्रयत्न केलाय बरं का. उगवल ना, उगवल का? हा हा तुम्ही ट्रॅक्टरने पेरा, तुम्हाला बैलाची गरज नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन या न्यायानं तुम्ही मनाचं कान करून ऐकलं, वक्त्याकडे आशेनं पाहिलं म्हणून आठवलं बरं का. फक्त चौधरी महाराजाकडेच नाही, ते सर्व गावात कोणीही वक्ता आला, कीर्तनकार आला तरी त्याच्याकडं ह्याच भावनेनं ह्याच आशेनं पाहिजे. एखाद्या कीर्तनकाराला एखादं गुह्य सांगायचं नसलं तरी ऐकणाऱ्याची भावना पाहून त्यांनी सांगून टाकलं पाहिजे, एवढ्या भावनेनं आशेनं पाहिजे. म्हणून वक्त्याशिवाय श्रोतेशिवाय वक्त्याला महत्व नाही. हे कीर्तन सांगानं पूर्ण होत आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. आज मोरीचा वाडा शिवशंभो तरुण मंडळानं हे सर्व ग्रामस्थ मंडळींनी सुंदर असं मंदिर आकाराला आणले. अशी काही ठराविक बरं का, ठराविक भक्त मंडळी पाहिली गावोगावाला की कुणाला घर नाही, घराला दार नाही, घराला प्लॅस्टर नाही, घरात फरशी नाही बरं का. हो, तरी सुद्धा त्यांची तळमळ स्वतःच्या घरासाठी नाही. हा, स्वतःच्या घरासाठी नाही. पाठीमाग 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये पिसर्वे गावात किती कायापालट झाला सांगा बरं मला, सांगा बरं. हा, जुन्या काळात चप्पल नव्हती, चप्पल आली, कपडे नव्हते, कपडे आले, नवे नवे खायला अन्न नव्हतं, अन्न झालं, धनधान्य झालं, घर नव्हतं राहायला, घर झालं, घराचे बंगले झाले. हो, 2 व्हीलर झाली, 4 व्हीलर झाली, 4 गाड्या झाल्या. हे संसाराच्या नावाने झालं, पण देवाच्या नावाने मंदिर आकाराला यावं, उभं राहावं, ही भावना मोरीचा वाडा तरुण मंडळाच्या मनात आली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि स्वागत, आभार त्यांचं व्यक्त करतो. ही ऊर्जा केंद्रात जीवाच्या जीवनाला आकार आणि आधार देणार. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता जिथं प्राप्त होते ते हे मंदिर आहे बरं का. म्हणून याची गरज आहे. सद्भावना आणि सकारात्मकतेची केंद्र म्हणजे ही मंदिर आहेत. गर्दी कमी असू द्या, गर्दी कमी असू द्या, पण लक्षात घ्या, या धार्मिक ठिकाणी गर्दीची अपेक्षा नाही, दर्दीची अपेक्षा आहे. गर्दी तमाशाला असते, गर्दी सभेला असते, पण त्या गर्दीत आज मंदिरात उपस्थित भाविकाच्या मनात जी भावना आहे ती भावना तिकडे तमाशात नाही आणि ती भावना सभेत नाही. हीच सद्भावना या मंदिराच्या आधारानं जागृत ठेवायची आहे आणि याच्या आधारानं जीवनाला आकार द्यायचा आहे. सकारात्मक, सत्वगुणी, सात्विक कार्य आहे. इथं मृदुंग आहे, टाळ आहे, विणा आहे, सात्विक आहे. हो, याच्यातून सदाचार आणि सद्विचार निर्माण होतात. बरं का गड्यांनो, ही जी वाद्य आहेत ही सात्विक वाद्य त्याला म्हणलंय, कारण सात्विक विचार निर्माण होतो. पखवाज वाजला की कीर्तनच आठवतं. पखवाज वाजल्यावर कीर्तनच आठवतं. ढोलकी वाजल्यावर हा, आता सांगायची काही गरज नाही, आठवते. म्हणून सात्विक ऊर्जा केंद्राची धार्मिक स्थळांची गरज आहे जीवनाला आकार आणि आधार देण्यासाठी. पण माझ्या तुकोबारांनी प्रत्येक अभंगातून जशी जीवाची भावना देवापर्यंत पोहोचवली आणि देवाला आकाराला येण्याला भाग पाडले, तसं बाबा हो बरं का. ज्याला ज्याला देवाची कृपा करून घ्यायची त्यांना साधू आणि संतांना शरण जायचे, त्यांना आदर्श मार्गदर्शक म्हणून स्वीकारायचे, आपल्या जीवनाला आकार द्यायचा. तसं आता सुद्धा इथं जमलेला प्रत्येक व्यक्ती कुणाकडे तरी पाहतोय, कुणाला तरी आदर्श मानतोय, त्याच्या पाठीमागे त्याच्यासारखा बनण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु कुणाकडे पाहावं, कुणाला आदर्श मानावं, कुणाला मार्गदर्शक करावं हे माणसाला कळावं बरं का. हे कळावं माणसाला, नाही तर कोणी कुणाला आदर्श मानतंय, कोणी कुणाकडे पाहून बघतोय. शोकांतिका म्हणून अरे ज्या परकीय आक्रमकांनी या अखंड हिंदुस्थानावर, महाराष्ट्रावर आक्रमण केलं, ज्यांनी मंदिरं पाडली, अरे त्यांनी
भगवान परमात्म्याच्या मूर्ती खंडित केल्या, आई बहिणींची आबरू लुटली, धर्म संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच औरंगजेबाला सुद्धा आदर्श मानून जगणाऱ्या अवलादी आजही आहे बरं का. तुम्हाला जरा कडू वाटेल बरं का, पण जरा निधड्या काळजानं ऐका. आज सुद्धा टिपू सुलतानाचे बॅनर आज सुद्धा महाराष्ट्रात लागतात. ही शोकांतिका आहे बरं का, ही शोकांतिका. पाठीमागे त्या बीडकडे गेलो, त्या मादल गावामध्ये अहो टिपू सुलतानाचा बॅनर त्याच्या नावाने मंडळ होतं, त्याच्या नावाने खाली तरुण मंडळ. अरे कुणाला आदर्श मानतो, कुणाच्या पाठीमागे आपण जगतोय. ज्याला आदर्श मानतो तसाच माणूस घडतो बरं का. म्हणून माणसाला आदर्श चांगल्याला मानावं, चांगल्याकडे पाहावं. आणि बरं का ऐकडे हो, तुम्हाला जर इथं कोणच योग्यतेचा दिसत नसेल तर महादेवाकडे पहा, भगवान विष्णूकडे पहा, ज्ञानोबाकडे, तुकोबाकडे पहा, निवृत्ती दादाकडे आणि सासवड निवासी श्री संत सोपान काकाकडे पहा आणि आपला धर्म परमार्थ करा. कुणी योग्य वाटत नसेल तर आदर्श व्यक्तिमत्व आहे, शोधा. नाही तर कुणाकडे पाहून कुणासारखं होण्याचा प्रयास करू नका. हो, नाही तर कुणाकडे आता बरं का आहे, आपल्या घरात लहान लहान लेकरांना आपण कोण दाखवतो, टीव्हीवर चॅनलवरची हिरो हिरोईन दाखवतो आणि त्यांच्याकडे पाहून आपली मुलं बाळक कर्म करतात, तसं बनण्याचा प्रयत्न करतात. ह्या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उड्या मारतात, गोवा गुटखा खातात, बाटल्या पितात. आता खरं सांगा, ते पितात का हो? ते खातात का? उड्या मारतात का? अहो खोटं ऐकायला खरं मानून मुलं बाळा पाठीमागे जगतात. खरं पहा, आपल्यासाठी आपले आईबाप हाडाची काढ रात्रीचा दिवस करून जगतात. त्यांना आदर्श मानून त्यांच्या पाठीमागे त्यांना आयडॉल मानून जगा, जीवनाचं कल्याण होईल. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. मोठा इशारा दिलाय महाराजांना बरं का, मोठा इशारा दिलाय. पण राहत नाही, काय करावं. हो, 2 ते 4 कीर्तनाची वेळ होती बरं का. पण एक लक्षात घ्या, 2 ते 4 महाराजांचा व्यवसाय होता आणि 4च्या पुढे जो काय परमार्थ होता तो महाराजांचा धर्म होता, हे लक्षात घ्या. म्हणून आता हाच या ठिकाणी केलेला आहे. झालेली सेवा सर्वांच्या त्यांनी समर्पित करतो आणि सेवेला ज्ञानेश्वर